संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्यापही 3 आरोपी फरार. आरोपी न सापडल्यानं सीआयडीवर टीका. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी ॲक्शन मोडवर. सुदर्शन घुलेच्या कुटुंबियांसह नातेवाईकांचीही चौकशी. नातेवाईक संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक. जलसमाधी आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर. अतिसंवेदनशील शीलपेनगुंडा गावाला भेट. मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिलाच दौरा. एसटी महामंडळाचा 1310 बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. मुख्यमंत्र्यांच्याकडून निर्णयाला स्थगिती देत चौकशीचे आदेश. सूत्रांची माहिती. कोणतंही कारण न देता पदभार घ्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आदेश. महायुतीच्या डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याची माहिती. अजित पवार शरद पवार यांनी एकत्र यावं. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली इच्छा. मंत्रिपदावरून कुठलीही नाराजी नाही. पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारणार. क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दल 22 जानेवारीला होणार सुनावणी. राज्यात 29 पालिकांसह 257 नगरपालिकांची निवडणूक 3 वर्षांपासून प्रलंबित. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक. जलसमाधी आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी. आंदोलक महिलेला चक्कर. पोलीस घटनास्थळी दाखल. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. हजारो पर्यटक बर्फाचा आनंद लुटत पर्यटनासाठी काश्मीरमध्ये.